नमस्कार, अमुक फूड्समध्ये आपले स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मँगो शिरा। त्याच्यासाठी आंब्याचा गर काढून मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे। हा 1 वाटी घेतला आहे आणि 1 वाटी बारीक रवा घेतला आहे। आणि ही जी वाटी आहे या तिन्ही वाट्या सेम मापाच्या आहेत। या मापानेच आपण सगळं साहित्य घेणार आहोत। तर गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे। याच्यामध्ये आपण रवा घालायचा आहे। इथे 1 वाटी बारीक रवा घातला आहे। तो सुकाच आधी भाजून घ्यायचा आहे। आता हा गरम झाल्यावर याच्यामध्ये पाऊण वाटी सगळं तूप घेतलेलं आहे। याच्यातलं मी अर्धा वाटी तूप घालते आहे। आपण इथे अर्धी वाटी तूप घातले। याच्यामध्ये हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। आता उरलेलं पाव वाटी तूपही मी घालून घेतलंय आणि त्यातही रवा आपण भाजून घ्यायचा आहे। असं सगळं मिळून पाऊण वाटी तूप घेतलंय। इथे रवा चांगला भाजला गेलाय। दाणेदार दिसायला लागला आणि सुगंध सुटला की समजायचं रवा भाजलाय। इथे मी बदामाचे काप घातलेत। आपण कोणताही सुकामेवा घालू शकतो। बदामाचे कापही याच्याबरोबर भाजून घ्यायचे आहेत। हे सगळं व्यवस्थित भाजले गेलंय। याच्यामध्ये 1 वाटी आंब्याचा रस घालते। इथे आंबा सोलून त्याचा गर काढून फक्त मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे। बाकी याच्यात काहीच घातलेलं नाही आहे। आता हे मिश्रण इथे घट्ट झालेलं आहे। याच्यामध्ये 1 वाटी दूध घालते। गॅस बारीक ठेवायचा आहे। दूध गरम आहे आणि हेही आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आता इथे दूधही आटलेलं आहे। आपण याच्यात साखर घालूया। 1 वाटी रव्याला 1 वाटी साखर घेतली आहे। सगळी साखर घालायची आहे आणि ती मिक्स करून घ्यायची आहे। हे मिश्रण आता घट्ट झालंय व्यवस्थित। याच्यावर झाकण ठेवून आपण थोडा वेळ वाफवून घ्यायचे आहे। इथे आपला मँगो शिरा तयार आहे। मी इथे वेलची पावडर घातलेली नाही आहे किंवा कोणताही इसेन्स घातलेला नाही आहे। मी असाच बनवला आहे आणि आंब्याच्या रसामुळे तो छान असा लागणार आहे। त्यामुळे मी काही घातलेलं नाही आहे। आपल्या इथे मँगो शिरा तयार आहे छान असा। नक्की करून बघा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक यू।